नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के तांत्रिक विज्ञान आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपल्या येणाऱ्या काळातील जे काही व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, पतधोरण समितीमध्ये सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज किती टक्के राहील असे सांगितले आहे। सर्व ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, ऑप्शन सी 6.3% आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, कॅसिट्राइट या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथील आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कोणत्या प्रकारचा वीज प्रकल्प आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अणु आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण डॅश डॅश यांचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मंडल अधिकारी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅश डॅश या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, सौरशक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण डॅश डॅश येथे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे डॅश डॅश हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गडचिरोली आणि गोंदिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताने आत्तापर्यंत किती उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 114 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आयकर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रेंच व अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मांजरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, लिंडा याकारिनो यांची कोणत्या सोशल मीडिया कंपनीच्या CEO पदी नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ट्विटर आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 ग्रामपंचायतींना आपल्या मालकीची संपत्ती भाडे तत्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडल्या आहेत, तर चौथे विसंगत राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 15 नॅसडॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी न्यूयॉर्क आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोडियम बायोकार्बोनेट आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 45वी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, सतलज जलविद्युत निगमाच्या दुसऱ्या हायड्रो पॉवर प्रकल्पाला कोणत्या देशाने मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काझीरंगा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20, दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बँक ऑफ बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत आघाडीवर असलेले राष्ट्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, डॅश डॅश या स्वदेशी निर्मित हलक्या लढाऊ विमानांचा भारतीय वायुसेनेत समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेजस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश जिल्हा अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोंदिया आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव डॅश डॅश राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागालँड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, TAPI या प्रकल्पांतर्गत पाईपलाईनची सुरुवात तुर्कमेनिस्तानमध्ये होऊन कोणत्या देशात शेवट होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, तंतुकणिका पेशींतील कार्बोदके व मेदांचे विकारांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा डॅश डॅशच्या रूपात साठवते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ATP आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1/6 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, क्रीडा सांस्कृतिक जतन व संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 26 एप्रिल 1994 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32, यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणा राज्याच्या क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 12वा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भाच्या कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी राबविला जात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उद्योग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या 2 विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भुवनेश्वर व इम्फाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, सोनगाव तालुका
फलटण सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे, त्याची स्थापित क्षमता किती मेगावॅट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4.2 मेगावॅट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39 ई महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे कोणकोणत्या? ई म्युटेशन, ई चावडी आणि संगणकीकृत तलाठी दप्तर. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 40 इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅश डॅश यांनी केली. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्यामजी कृष्ण वर्मा आपलं बरोबर उत्तर आहे.